श्रावण महिना चालू झाला आहे. श्रावणात अळूची पानं तर खूपच भेटतात. अळूच्या पानाची एवढी भन्नाट रेसिपी बनेल एवढं कधी वाटलंच नव्हतं. एवढे कुरकुरीत, खमंग, चविष्ट असे अळूच्या पानांपासून आज आपण वडे तयार करणार आहोत. एकदम हटके रेसिपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, SS फूड कट्टा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी हिरवीगार अशी एक जोडी अळूची पानं घेतलेली आहेत. हा वडीचा अळू आहे. ती स्वच्छ पाण्याने चांगली धुवून पुसून घेतलेली आहेत. आपण आता जसं अळू वडीला करतो तसंच इकडे करायचं आहे. त्याचं जे देठ आहे ते सुरीच्या साहाय्याने आपण आता हे काढून घ्यायचं आहे. जे जाडसर असतं जो भाग तो असा सुरीच्या साहाय्याने काढून घ्यायचा आहे. आपण आता हा भाग आहे तो काढून घेतलेला आहे. आपण आता त्याच्यानंतर थोडंसं असं लाटणं आहे ते त्या पानावरती असं फिरवून घ्यायचं आहे. बाकीचे सुद्धा मी सेम असंच करून घेणार आहे. त्यानंतर इकडे मी असे 2 पानं अशी घेतलेली आहेत. बघू शकता तुम्ही. आपण आता ही 2 पानं आहेत ते सुरीच्या साहाय्याने मधून असं कट करून घ्यायचं आहे. एकदम सोपं आहे करण्यासारखं. बघू शकता 2 पानाचे 4 भाग करून घ्यायचे आहेत. व आपण आता हे एकावर एक असे ठेवायचे आहेत. 2 पानं असे जे तुकडे करून घेतलेले आहेत ते व असं रोल करून घ्यायचं आहे. असं रोलिंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जसं भाजी चिरतो तसं इकडे चिरून घ्यायचं आहे. तुम्ही एकदम बारीक चिरलात तरी चालेल, थोडं जाडसर ठेवलात तरी पण चालेल. बघू शकता असं मी चिरून घेतलेलं आहे. बाकीचं सुद्धा मी असंच करून घेणार आहे. अळूची पानं तर चिरून झालेली आहेत. त्यानंतर इकडे मी 1.5 कप चणा डाळ आहे ती ओव्हरनाईट रात्री भिजत ठेवली होती. आपण आता ही चणा डाळ आहे ती मिक्सरच्या जारमध्ये घालून वाटून घ्यायची आहे. इकडे असा मिक्सरचा जार घेतलेला आहे. अशी चणा डाळ आहे ती मिक्सरच्या जारमध्ये घालायची आहे. थोडीशी मी चणा डाळ आहे ती बाजूला ठेवून दिलेली आहे. त्यानंतर या मिक्सरच्या जारमध्ये आपण आता आलं आणि 3 हिरव्या मिरच्या अशा मी घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आहेत. आपण आता हे वाटून घ्यायचं आहे. बघू शकता असं मी वाटून घेतलेलं आहे. इकडे पाण्याचा वापर मी नाही केलेला आहे. आपण आता हे मिश्रण आहे जे चिरून घेतलेला अळू आहे त्यामध्ये असं घालायचं आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये जी आपण उरलेली आपली चणा डाळ आहे ती घालायची आहे. आपण आता ह्याच्यामध्ये बाकीचे बेसिक मसाले आहेत ते घालणार आहोत. अर्धा चमचा इकडे जिरं घालायचं आहे. 1 चमचा लाल तिखट मसाला आहे तो घालणार आहोत. त्यानंतर ह्याच्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला आहे तो घालायचा आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये अर्धा चमचा पावभाजी मसाला आहे तो घालणार आहोत. अर्धा चमचा चाट मसाला आहे तो घालायचा आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आहे ती घालायची आहे. चवीनुसार ह्याच्यामध्ये आपण आता मीठ आहे ते घालायचं आहे. त्यानंतर इकडे मी कोकम आगळ घेतलेला आहे 2 चमचे तो घालायचा आहे. व आपण आता हे सगळं मिश्रण आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे. हाताच्या साहाय्याने आपण आता हे सगळं मिश्रण आहे ते असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिश्रणाचा आपल्याला डो तयार करायचा आहे. इकडे आपल्याला पाण्याचा वापर नाही करायचा आहे. बघू शकता आपलं मिक्स करून झालेला आहे आणि आपला डो सुद्धा तयार झालेला आहे. एकदा हे वडे करून पहा, एकदम भारी लागतात चवीला आणि कुरकुरीत सुद्धा. अळूवडी करण्यापेक्षा एकदा हे वडे करून पहा. आपण आता हे वडे आहेत ते थापून घ्यायचे आहेत. थोडंसं असं हाताला आहे ते तेल लावून घ्यायचं आहे व मिश्रणाचा असा एक गोळा घ्यायचा आहे आणि त्याचे असे वडे तयार करून घ्यायचे आहेत. तुम्ही तळताना डायरेक्ट सुद्धा हे वडे करू शकता, पण मी इकडे असे आधी थापून घेतलेले आहेत वडे. बघू शकता तुम्ही असं करून घ्यायचं आहे. बाकीचे सुद्धा मी असेच करून घेतलेले आहेत. बघू शकता आपण आता हे वडे आहेत ते मस्तपैकी तेलामध्ये तळून घेणार आहोत. इकडे मी तेल गरम करायला कढईमध्ये मी आधीच ठेवलं होतं. तेल आपलं चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे. आपण आता हे वडे आहेत ते या तेलामध्ये
सोडायचे आहेत। आता मात्र इकडे गॅसची फ्लेम आहे ते मीडियम ठेवायची आहे। मीडियम फ्लेमवर आपण आता हे वडे आहेत ते मस्तपैकी असे सोनेरी कलर येईपर्यंत आपण आता हे तळून घेणार आहोत। एकदम कुरकुरीत लागतात हे वडे। असे थोडे पलटी मारून घ्यायचे आहेत। हळूहळू असा कलर येतो सोनेरी कलर वड्यांना आणि बघू शकता कलर मस्तपैकी आलेला आहे आणि आपले मस्तपैकी असे अळूच्या पानांपासून वडे तयार झालेले आहेत। तुम्ही वडी तर खाल्ली असेल पण वडे नाही खाल्ले असेल तर ही रेसिपी नक्की करून पहा। एकदम कुरकुरीत लागतात आणि तुम्ही हे असेच पण खाऊ शकता किंवा टोमॅटो केचप किंवा पुदिन्याची चटणी याच्याबरोबर पण खाऊ शकता। या श्रावण महिन्यामध्ये नक्की ही रेसिपी तुम्ही करून पहा आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की SS फूड कट्टा या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका। धन्यवाद।